मंडळी मी आज बनवतोय मिक्स व्हेजिटेबलचा उत्तप्पा रेसिपी। मंडळी तुम्ही आतापर्यंत कांदा उत्तप्पा, टोमॅटो उत्तप्पा अशा प्रकारचे उत्तप्पा खाल्ले असतील। आज मी त्याच प्रकारचा मिक्स व्हेजिटेबलचा उत्तप्पा बनवणार आहे। या उत्तप्पामध्ये सगळे व्हेजिटेबल्स ॲड होत असल्यामुळे त्या प्रत्येक व्हेजिटेबलचा टेस्ट त्यामध्ये येतो आणि उत्तप्पा एकदम भारी लागतो। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी मी सगळ्यात आधी इथं 4 वाटी तांदूळ, 2 वाटी उडदाची डाळ, पाव वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा मेथीचे दाणे हे सगळे मिक्स करून चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि 4 ते 5 तासासाठी हे सगळं भिजत ठेवलं होतं। आणि आता 4 ते 5 तासानंतर डाळ आणि तांदूळ चांगल्या प्रकारे इथं भिजलेले आहे आणि एकदम मऊदार अशी भिजलेले आहे। इथं बघू शकता तुम्ही। मंडळी जेव्हा पण मी डोसा, इडली किंवा उत्तप्पा वगैरे बनवत असतो तेव्हा सेम प्रमाण मी वापरतो, त्यामुळे इडली आणि डोसा तर एकदम भारी बनतात, एकदम क्रिस्पी आणि स्पंजी बनतात। तर तुम्ही पण हेच प्रमाण वापरा। आता भिजून घेतलेली तांदूळ आणि डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आणि त्यानंतर थोडीशी जाडसर अशी मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 वाटीभर पाणी टाकून घेतो। आधी थोडंसं बारीक करून घेतलं होतं, ते जास्तच घट्ट झाल्यामुळे थोडंसं मी पाणी टाकतो यामध्ये। मंडळी गरज वाटलं तरच पाणी टाका, अदरवाईज नाही टाकलं तरी चालून जाईल। हे बघा मंडळी, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। मगाशी यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं, जास्त पण नाही टाकलेलं आहे, अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं। आणि तांदूळ एकदम बारीक पण नाही केलेलं आहे, थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही किती जाडसर आहे, दिसायला लागलं इथं तुम्हाला। एवढं जाडसर डोशासाठी ठीक आहे, पण जेव्हा पण तुम्ही इडली करत असाल तेव्हा ह्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे ते इडलीसाठी परफेक्ट होऊन जाईल। याच्यातून पण इडली बनून जाईल, पण थोडंसं चिकट होणार। जेव्हा पण तुम्ही पीठ थोडंसं जाडसर ठेवता तेव्हा इडली चांगले होतात। आता हे बारीक केलेलं पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतो आणि राहिलेलं तांदूळ पण अशाच प्रकारे बारीक करून घेतो। जेव्हा पण पीठ काढण्यासाठी तुम्ही भांडं घेत असता ते मोठं घ्या, कारण जेव्हा पीठ आंबवलं जातं तेव्हा पीठ डबल होऊन जातं आणि डोश्याचं पीठ भांड्याच्या बाहेर पडण्याची शक्यता असते, त्यामुळं भांडं मोठं वापरा। जेव्हा सगळं पीठ एका भांड्यामध्ये तुम्ही काढून घेता त्यानंतर अशा विस्करनी अशा प्रकारे 5 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे ढवळून घ्या पीठ। त्यामुळे काय होतं, पिठामध्ये हवा भरली जाते आणि डोश्याचं पीठ चांगलं आंबलं जातं। हेच काम तुम्ही एका चमच्याने पण करू शकता। पीठ ढवळण्यासाठी फक्त विस्करच पाहिजे असं काही नाही आहे। अशा प्रकारे विस्करनी 5 मिनिट ढवळून घेतल्यानंतर पिठामध्ये थोडेसे बबल्स यायला चालू होतात। एकदा 5 ते 10 मिनिट पीठ चांगलं ढवळून झालं की वरती एक झाकण लावायचं आणि हे पिठाचं भांडं एका गरम ठिकाणी ठेवून द्यायचं रात्रभर। मंडळी कमीत कमी 6 ते 7 तास डोश्याचं पीठ आंबवण्यासाठी ठेवाच, म्हणजे त्यामुळे काय होतं, पीठ चांगलं आंबलं जातं आणि डोसा एकदम क्रिस्पी आणि एकदम टेस्टी लागतो। हे बघा मंडळी, काल रात्री मी डोश्याचं पीठ आंबवण्यासाठी ठेवला होता आणि रात्रभर डोश्याचं पीठ चांगलं आंबलं गेलेलं आहे। मंडळी इथं बघू शकता तुम्ही, पीठ चांगलं फुगलेलं आहे आणि एकदम पिठामध्ये जाळी बनलेली आणि त्याचबरोबर पीठ एकदम हलकं फुलकं झालेलं आहे। आता हे सगळं पीठ चांगल्या प्रकारे आपण अलगदपणे मिक्स करून घेऊया आणि पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर जेवढ्या पिठाचं मला उत्तप्पा बनवायचा आहे तेवढं पीठ मी या भांड्यामध्ये ठेवून घेतो आणि बाकीचं राहिलेलं पीठ मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवतो, म्हणजे त्याच्याने मी डोसा वगैरे दुसरे आयटम मी बनवू शकतो। हे बघा मंडळी, मगाशीच्या पिठामधलं अर्ध पीठ मी इथं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकून घेतोय। मिठाबरोबर 1 चमचा साखर टाकून घेतो। साखरेबरोबर आता चिमूटभर सोडा टाकून घेतो। आता हे सगळं चांगल्या प्रकारे अलगदपणे मिक्स करून घेतो। आता हे पीठ थोडंसं जास्तच घट्ट झालेलं आहे, त्यामुळे 1 अर्धी वाटी यामध्ये मी पाणी टाकून घेतो, म्हणजे थोडंसं पीठ पातळ होऊन जाईल। आता पाणी पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। मंडळी जेव्हा पण तुम्ही मिक्स करून घेत असता तेव्हा अगदी अलगदपणे हलवून घ्यायचं आहे। जेव्हा पीठ आंबलं जातं आणि त्यामध्ये गॅस बनला जातो, तो गॅस रिलीज नाही झाला पाहिजे, त्यामुळे अलगदपणे हलवून घ्यायचं आहे। आणि मंडळी पिठामधला जर गॅस निघून गेला ना तर नंतर उत्तप्पा जाळीदार नाही बनणार। मंडळी तुम्ही आत्ताच बघितलेलं असाल, उत्तप्पाचं जे पीठ होतं आपण आंबवायला ठेवलेलं आहे हे आपण रात्रभर आंबवून घेणार आहे। कमीत कमी 5 ते 6 तास उत्तप्पाचं पीठ आंबलं पाहिजे, त्यामुळे उत्तप्पा एकदम भारी होतो आणि एकदम स्पॉन्जी होतो।
मंडळी, जेव्हा पण तुम्हाला इडली, उत्तप्पा, डोसा हे असे प्रकारचे पदार्थ जेव्हा करायचे असतात तेव्हा तुम्हाला थोडंसं प्री प्लॅनिंग करावं लागतो. जर समजा तुम्हाला उद्या सकाळी नाश्त्यासाठी हे पदार्थ बनवायचे आहेत तर मग आजच दुपारीपासून तुम्हाला थोडीशी तयारी करावी लागते. म्हणजे दुपारीपासून तांदूळ, डाळ हे थोडेसे भिजत ठेवायचे. रात्री झोपताना तांदूळ आणि डाळ बारीक करून ठेवायची. एका मांड्यामध्ये ते आंबवायला ठेवून द्यायचं. हे असं थोडंसं प्री प्लॅनिंग तुम्हाला करावे लागेल, म्हणजे तुमचे इडली, डोसा, उत्तप्पा एकदम टेस्टी बनतात. मंडळी, हे जे साऊथ इंडियन पदार्थ जे असतात ना, हे थोडंसं चांगलं आंबून जर केलात तर एकदम भारी बनतात. आपल्याकडे क्विक मध्ये काही डोसा, इडली वगैरे बनवतो आम्ही, ज्याला आपण इन्स्टंट डोसा, इन्स्टंट इडली वगैरे म्हणतो. ते बनायला चांगले बनतात पण टेस्ट तशी येत नाही. त्यासाठी तुम्ही जेव्हा पण असे पदार्थ करताल तेव्हा नक्की पीठ वगैरे जे आहे ना चांगलं आंबवून घ्या. म्हणजे थोडंसं प्री प्लॅनिंग करा, म्हणजे तुमचे पण पदार्थ एकदम भारी होतात. आता मी इथं उत्तप्पा बनवण्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि आता यावरती थोडंसं थंड पाणी मारून तवा थंड करून घेतो. आता मी इथं अर्धी वाटी पीठ घेतलेले आहे आणि तव्याच्या सेंटरला बरोबर ओतून घेतो आणि वाटीच्या बुडाने थोडंसं पसरवून घेतो. आणि आपला जो गॅस आहे मीडियम ठेवायचा आहे, जास्त हाय वरती नाही ठेवायचा आहे. आता मंडळी, यावरती मी थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेतो वरून. त्यामुळे उत्तप्पामध्ये थोडासा तिखटपणा येईल आणि टेस्ट पण येईल. मंडळी, आता मी यावरती थोडंसं तेल टाकून घेतो. तेलाऐवजी तुम्ही लोणी वगैरे वापरू शकता किंवा बटर पण वापरू शकता. तर मंडळी, आता आपण व्हेजिटेबल उत्तप्पा बनवतोय म्हटल्यावर आता सगळ्या बारीक कट केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या. आता त्यामध्ये सगळ्यात आधी मी बारीक कट केलेला कांदा टाकून घेतोय. कांदा टाकून झालं की आता लांब लांब कापून घेतलेला कोबी टाकून घेतोय. कोबी टाकून झाल्यानंतर आता मी यावरती बारीक किसून घेतलेला गाजर टाकून घेतोय. हे बघा, अशा प्रकारे गाजर सगळीकडं पसरून घ्यायचा आणि ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या सगळ्या बारीक चिरून टाकून घ्यायच्या. आता यावरती मी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतोय. आपण ज्या वरती भाज्या टाकून घेतल्यात हे अशा प्रकारे थोडंसं खाली दाबून घ्या, म्हणजे एकमेकांना चिटकून ते चांगलं चोपून बसतील आणि जेव्हा आपण उत्तप्पा पलटून घेऊ तेव्हा भाज्या खाली पडणार नाहीत. हे बघा मंडळी, आपला उत्तप्पा एका साईडनी चांगला भाजला गेलेला आहे. आता आपण पलटून घेऊयात. हे अशा प्रकारे अलगदपणे आपण उत्तप्पा पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडनी पण उत्तप्पा चांगला भाजून घ्यायचा. मंडळी, जेव्हा पण भाज्याकडची साईड भाजून घेत असता थोडीशी चेक करत राहा, कारण काय होतं, खालून भाज्या करपण्याची शक्यता असते. हे बघा मंडळी, भाज्याकडची साईड पण चांगली भाजली गेलेली आहे. तर अशा प्रकारे आपला व्हेजिटेबल उत्तप्पा रेडी झालेला आहे. आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया. त्याच्याबरोबर काही चटण्या वगैरे तुमच्या असतील तर त्या पण तुम्ही करून घेऊ शकता. या उत्तप्पा बरोबरची एखादी चटणीची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो, तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि त्या पद्धतीची एखादी चटणी तुम्ही नक्की बनवू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने व्हेजिटेबल उत्तप्पा आपला रेडी झालेला आहे आणि त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी पण आपण केलेली आहे आणि त्याचबरोबर कांदा चटणी पण केलेली आहे लालवाली. मंडळी, आपला व्हेजिटेबल उत्तप्पा टेस्टला तर एकदम भारी झालेले आहे आणि भाज्यांचा वास तर एकदम छान असा येतोय आणि दिसायला पण एकदम भारी दिसतोय. मग काय मंडळी, कसा वाटला मिक्स व्हेजिटेबलचा उत्तप्पा? एकदम भारी झाले की नाही? मंडळी, तुम्हाला सांगतो टेस्ट पण एकदम भारी झालेली आहे. ज्या पण भाज्या मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या प्रत्येकांचा टेस्ट एकदम भारी लागतोय आणि त्या आंबवलेल्या पिठाचा उत्तप्पाचा जो टेस्ट येतोय तो एकदम भारी येतोय. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा पण तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा हे कराल तेव्हा पीठ चांगलं आंबून घ्या, म्हणजे त्यामुळे टेस्ट एकदम भारी येते. तर मंडळी, तुम्ही पण एकदा मिक्स व्हेजिटेबलचा उत्तप्पा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. चला तर मग मंडळी, भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार.